संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर-खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या बागलवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या नूतन चंद्रकांत पवार हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसराचे नाव तिने उज्ज्वल केले आहे। तिच्या या यशाबद्दल तिच्या गावी नांदूर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढून नूतनच्या यशाचा जल्लोष करण्यात आला। डीजेच्या ठेक्यावर युवक युवतींसह ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग घेतला। नूतनची मिरवणूक गावातून काढण्यात आली। त्यानंतर ही मिरवणूक शाळेच्या पटांगणात पोहोचली। येथे आयोजित सत्कार समारंभात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनाजी मोरे होते। व्यासपीठावर सुनंदाताई भागवत, पंढरीनाथ भागवत, पोपट सुपेकर, रामदास टावरे, श्रीकांत वाघचौरे, चंद्रकांत गुंजाळ, अजित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, गुलाबराजे भोसले आदींनी नूतन पवार व तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन सत्कार केला। उपस्थित मान्यवरांनी नूतनच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करत तिच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीचे कौतुक केले। वक्त्यांनी आपल्या मनोगतात नूतनच्या गरीब शेतकरी कुटुंबाचा संघर्षमय इतिहास सांगितला। आज या ठिकाणी नांदूर-खंदरमाळ गावामध्ये श्री चंद्रकांत मसूद पवार यांची सुकन्या कुमारिका नूतन चंद्रकांत पवार यांची पुणे जिल्ह्यामध्ये निवड झाल्यामुळे या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। एवढं विशेष आहे की आज एक अल्पसंख्याक समाज की ज्याला कधीही अजूनपर्यंत मान्यता मिळाली नाही असं या आपल्या गावाची वडार समाजाची एक अल्पसंख्याक समाजामध्ये आज आपल्या नांदूर-खंदरमाळ गावामध्ये एक मानाचा तोडा खावला म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। एक त्यांच्या आजोबापासून या गावामध्ये त्यांचं अतिशय प्रांजळपणाने चांगल्या प्रकारची वागणूक असायची, प्रेमळ बोलणं असायचं, संस्कृत आणि संस्कृती असायची आणि त्याचाच आज हा जो परिणाम आहे, आज ही मुलगी चांगल्या पदावर उच्चस्थ पदावर नेमणूक झाली याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि आभारही मानतो। नांदूर आणि पंचक्रोशीतील सर्व उपस्थित ग्रामस्थ, विशेषतः या पवार कुटुंबावर प्रेम करणारे असणारी सर्व मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, या सर्वांचं एक निकटवर्ती या नात्याने मी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो। खरं तर ज्यावेळेस 4-5 दिवसापूर्वी आत्ताच्या कालावधीमध्ये जो पोलीस भरतीचा निकाल लागला, अनेकांच्या मोबाईलमध्ये स्टेटसमध्ये झळकत होतं, अगदी त्याचप्रमाणे आमचे मेहुणे चंद्रकांत पवार यांच्याही स्टेटसला आमचे बाची नूतन हे एका चांगल्या पदावरती यश मिळाल्याबद्दल तिचा होणारा कौतुकाचा वर्षाव हा त्या माध्यमातून, समाज माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला। सांगण्यासाठी हा आनंद असा वाटतो। आत्ताच मला वाटतं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या दादांनी आपल्या मनोगतामधून सांगितलेलं आहे की हे कुटुंब अनेक वर्षापासून, अगदी त्या नूतनच्या आजोबापासून या ठिकाणी वास्तव्यात आहे, सर्वांचे सलोख्याचे संबंध आहे। मी आवर्जून सांगू इच्छितो, या ठिकाणी अनेक पालकवर्ग देखील आहेत। खरं तर सर्वसामान्यपणे सरकारी नोकरी मिळवणं आजच्या काळामध्ये एवढं सोपं नाही। त्यातल्या त्यात अनेक सरकारी नोकऱ्या मिळवणारी जनता, अनेक लोक या ठिकाणी आपण पाहायला मिळतात आपल्या परिसरामध्ये। परंतु हिचं ज्यावेळेस पद पाहिलं, हे उपस्थित लोकांना माहीत नसतं की जगामध्ये पोलीस यंत्रणा ही जी चालत असते, जगामध्ये जे टॉपर पोलीस यंत्रणा आहे त्यामध्ये मुंबई पोलीस आपली येत असते, लक्षात असू द्या। आणि ह्या मुंबई पोलीस यंत्रणेमध्ये तिची निवड झाली, हा आपल्या ग्रामस्थांसाठी नंतर संपूर्ण परिसरासाठी हा अभिमानाची बाब आहे। आणि हे करत असताना ती एक मुलगी आहे, आज कुठल्याही क्षेत्र असं राहिलेलं नाही
की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणतीही महिला सक्षमपणे आपलं कर्तव्य निभावत असते. कोणतंही पद असेल, कोणतंही कर्तव्य असेल, कोणतीही जबाबदारी असेल, अगदी सक्षमपणे त्या ठिकाणी पार पडत असते. परंतु ह्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावाची किंवा या परिसरामध्ये येण्याचा योग आला, हे यश मिळवण्यापाठीमागं खरं तर जे सर्व स्त्रिया आहेत ते कुटुंबाचं असतं. कुटुंबामध्ये असणारे संस्कार, कुटुंबामध्ये असणारी त्यांची कुटुंब व्यवस्था. आज आपण जर पाहिलं की अनेक मला तर रील्स तयार केलेली आहे, एक मला तर बातमी पण आलेली आहे घारगाव पोलीस स्टेशनची, की वडील राखतात मेंढ्या आणि मुलगी राखणार मुंबईची कायदा व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था अशा पद्धतीनं. परंतु उपस्थित आपल्या सर्वांना सांगतो मी की आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असेल, परंतु मनाने हे कुटुंब गर्भ श्रीमंत आहे, लक्षात असू द्या. एका दलित कुटुंबामध्ये ज्या वेळेला गावामधून मिरवणूक काढली जाते, आनंदाचा क्षण यापेक्षा जास्त वेगळा नसतो. कारण मी ज्यावेळेला 10वीला आनंद यादव यांच्याविषयी शिकवायचो त्यावेळेला त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यातून ते मोठे झाले. त्याच पद्धतीने आज बघितलं की या मुलीची पोलीस दलात निवड झाली. मिरवणूक काढताना तिचे नातेवाईक भगिनी अतिशय आनंदाने नाचत होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांना हा आनंद घेता आला. मग हा आनंद त्यांचा असाच राहण्यासाठी तिच्यावर सुद्धा जबाबदारी आलेली आहे. प्रशिक्षण होईल, तिला नोकरी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळाली आहेच. एखादं पोलीस स्टेशन जे आहे ते मिळेल. अंतर्गत शांतता राखणं हे पोलीस दलाचं काम आहे, ते कामही ती करील. पण ते काम करता करता सर्वात महत्वाचं की तुझ्यासारखे इतरांना बनवता आलं पाहिजे. कारण दलितांचे कायवारी बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की संघर्ष करा. तू संघर्ष केला, तुझा संघर्ष तुझ्या कुटुंबासाठी, एवढंच नाही तुझ्या आसपासचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी कामाला आला पाहिजे. कारण एक घर जर सुधारलं, आज वडार समाजाचं एक घर सुधारलं, हिनं दुसरं घर सुधारवलं, तिसरं सुधारवलं, तरच खऱ्या अर्थानं प्रगती होईल. नाहीतर असं संकुचित प्रवृत्ती केली की माझं पद्धती चाललंय, आपल्याला काय करायचंय, फक्त मार्गदर्शन करायचं, पैसा खर्च करायचा नाही. पण ज्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचा मार्ग दाखवायचं काम ही निश्चित करेल असं मला वाटतंय. नांदुरगावची कन्या नूतन चंद्रकांत पवार आज पोलीस खात्यामध्ये भरती झाली. खरं तर ही आपल्या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाचा क्षण आहे. आपल्या गावची कन्या नूतन चंद्रकांत पवार हिने कठोर परिश्रम, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात स्थान मिळवले. गरीब कुटुंबातून येऊनही तिने परिस्थितीसमोर हार मानली नाही. संघर्षाला सामोरे जात तिने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. आज यशाचे शिखर गाठले. पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा आहे माझ्याकडून भरपूर. आपल्या नांदूर गावाच्या शिरप्याचामध्ये मानाचा तोरा या ठिकाणी खवला गेला आहे आणि हे वर्ष खरोखरच पठार भागामध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये नांदूर गाव एक वेगळ्याच उंचीवर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज नूतनने सुद्धा बाजी मारलेली आहे. अतिशय परिश्रम आणि जिद्द चिकाटी ठेवून नूतनने आपल्या वडिलांचं नाव रोशन केलेलं आहे. हे आईवडिलांच्या दृष्टीने, आम्हा शिक्षकांच्या दृष्टीने आणि गावाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. ज्यावेळेस आपली मुलं काहीतरी चांगल्या पदावर जातात त्यावेळेस खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या जीवनाचं चीज होतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये एक ट्रायंगल असतो, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. हा त्रिकोण जर जुळला तर निश्चितच यश हे आपलं जे स्वप्न आहे ते निश्चितच साकार झाल्याशिवाय राहत नाही. उडान पंखों से नहीं हौसलों से होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हटलं जातं. एकामागून एक असे आपल्या या नांदूरच्या भूमीमध्ये अनेक नवरत्न आहेत, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं वेळोवेळी पैलू पाडण्याचं काम
त्यांच्यातील कौशल्य आणि त्यांच्यातील जे सुप्त गुण आहेत खऱ्या अर्थानं 10वीच्या पुढे गेल्यानंतर ते खऱ्या अर्थाने झेप घेतात. 10वीपर्यंत काही कळत नाही. स्वतःविषयी फारसं अल्लड वय असल्यामुळे एवढं काही कळत नाही, परंतु वेळोवेळी शिक्षक आईवडील यांनी त्या ठिकाणी योग्य मार्ग दाखवला, वेळोवेळी आपल्या कर्तव्याची जाण करून दिली, तर निश्चितच ही मुलं मोठी झाल्याशिवाय राहत नाही. माझा चंदू आपला टेलर काम करायचा आणि वसू आणि वहिनी त्या कानावर माती टाकायची. अशा घरातली ही मुलगी आहे. नूतन, तू पोलीस झाली मुंबईला, परंतु भ्रष्टाचारात कधी जाऊ नको आणि अन्याय कोणा होत असेल तर तिथे निश्चित तू सांगते. याला महत्व आहे. तू कोणाच्या घरात जन्माला आली? माझ्या मसूबाईच्या जन्माला आली. आणि ते नाव नांदूर कंदरमाळ एक खेड्यातलं गाव आहे. याचं गाव नाव उच्च नेणे तुझं काम आहे. आज तिची आई भाऊ माझी काजल, माझी पुण्याहून एक मुलगी आली होती शिकायला माझ्याकडे. 4 वर्ष तिला शिकवली आणि मी चंदूला काही करून घातलं आहे. तुमच्या समाजाचीच आहे. त्याला दिली त्याच्या मुलाला. आणि राम लक्ष्मणची आई भाषे माझी बाई झाली म्हणते काय मला ताई नाही म्हणते, मला आत्या म्हणतात. आणि विशेष माणसाने एवढे आमच्या नांदूर कंदरमाळ विद्यालय, भगवती माता विद्यालय, या विद्यालयाचे जे शिक्षक आहेत, के टावरे असतील, यशव टावरे असतील, मुख्याध्यापक अनेक सर आहेत, ह्या शिक्षकांपासून जे मुलांनी योगदान घेतलेलं आहे ते मुलं आज फार उच्च पदावर गेलेले आहेत. ग्रामस्थांचे, नूतनचे, तिच्या आई वडिलांचे, तिच्या सर्व कुटुंबाचे आभार व्यक्त करतो. आज मला इथं या ठिकाणी या सत्कार समारंभासाठी बोलवले. सर्वप्रथम आता तिचा महाराष्ट्र पोलीस दलात तिची निवड झाली. आता यश मिळाल्यावर सर्वांना आनंद होतो, पण नूतनचा संघर्ष ज्यावेळेस ती माझ्या खाली 2 वर्ष संगमनेर अकॅडमीत तिचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. आणि गरीब कुटुंबातील मुलगी पोलीस झाली, तिचा सर्वात जास्त आनंद आईवडिलांना होतोच, त्याचबरोबर त्याच्यानंतरचा जो आनंद होतो तो आमच्यासारख्यांना होतो. कारण का आपल्यामुळं एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगी किंवा मुलगा पोलीस खात्यात किंवा शासकीय सेवेत जातो, आपल्यामुळं एखादं कुटुंब सुखी होतंय, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. नूतनचा संघर्ष मी पाहिलेला आहे. ज्यावेळेस ती अकॅडमी द्यायच्या आधी माझे एक मित्र आहे, त्यांची लॅब होती संगमनेरला, तर तिथं लॅबला बसायची. कारण तिच्याकडे अकॅडमीची फी भरण्यासाठी फी नव्हती. ग्राउंड करायचं, अभ्यास करायचा. तर त्या सरांनी मला कॉल केला, मला नाव सांगितलं आणि नूतन ऑफिसमध्ये आली. एकदम शांत स्वभाव. त्यावेळेस तिला मी विचारलं, ती पहिले एक भरती झाली होती, तर त्यात 1-2-3 मार्क राहिली होती. त्याला विचारलं ग्राउंडला किती मार्क, पेपरला किती मार्क. तर त्याच वेळेस मला कळालं की मुलीमध्ये क्वालिटी 100% पोलीस होणार म्हणजे होणार. तर तिला त्याच वेळेस सांगितलं, पैशाची काहीच चिंता करू नको, तू बिंदास यायचं, लेक्चर कर, ग्राउंड कर. आणि तिनं वर्षभर प्रामाणिकपणे कंटिन्यू लेक्चर केले, ग्राउंड केले, अभ्यास केला. आणि मुंबई शहरला तिचं चांगल्या मार्कांनी कास्टमधून 2-3 मार्क प्लस मेरिटच्या सिलेक्शन झालं. सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आज आपल्या गावाच्या शिरपेशामध्ये एक तुरा खोवलेला नूतन चंद्रकांत पवार, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. सत्कार केले आपण आत्तापर्यंत जे जे निवडून आले त्यांचे, परंतु हा विशेष असा सत्कार आहे, सन्मान आहे. कारण एक मागासवर्गीय कुटुंब, हातावर पोट भरणारं कुटुंब, आणि त्या कुटुंबासाठी शिक्षण म्हणजे दुरपास्त होतं. परंतु मगाशी बाईने सांगितल्याप्रमाणे तिचे 2 चुलते अगदी चांगल्या पद्धतीने शिकून उच्च शिक्षित अशा पदावर आहेत. आणि राजूला आणि चंदूला दादांनी लवकर शाळेतून काढून घेतलं. त्याची सल कदाचित चंदूच्या मनामध्ये असत, म्हणून त्यांनी पोरीला मार्गदर्शन केलं आणि त्या पोरीने तिची जिद्द राखली आणि ती आज या पोलीस पदापर्यंत पोहोचली. खऱ्या अर्थानं गावाचं तर आहेच, परंतु त्या आईवडिलांचं त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे. या मोलमजुरी करून पोट भरणं आणि शिक्षण करणं हे मला चांगलं जवळून माहिती आहे. रोज कशाला ना कशाला पैसे लागत असतात आणि आपण ते उपलब्ध करून दिले पाहिजे, त्याला नाराज नाही करायचं. अशा परिस्थितीत शिक्षण करणाऱ्या मुलांना सांभाळावं लागतं. म्हणून त्या आईबापांचा सुद्धा सत्कार समारंभ या ठिकाणी केलेला आहे. आणि कुटुंबाच्या बाबतीत झालं तर खरोखर हे अगदी 4 भाऊ एका विचारानं, एका आनंदाने जगतायत.
आणि दादांना तर अभिमान होत असेल, दादा लवकर गेले, ते असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. आणि माझी बहीण, तिलासुद्धा खूप आनंद झालेला आहे. आणि नूतनला सुद्धा सांगतो, तू काही काळजी करायचं काम नाही. मुंबईमध्ये तुझा मामा आधीच PSI आहे, काही अडचण आली फोन नंबर घेऊन जा आणि त्याचंही मार्गदर्शन तुला भेटेल. आणि तू इथं न थांबता पुढं अभ्यास करून पुढच्या 4 वर्षानंतर सरांनी सांगितलं आहे तुला, तर तिथे एक उच्च पदाचं शिखर आपल्याला गाठायचं आहे. तू बाकीच्या कुटुंबाचा सन्मान केलास, गावाचा सन्मान राखलास, याबद्दल तुझेही धन्यवाद. उपस्थित सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, कारण या कुटुंबासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले धन्यवाद देतो आणि थांबतो. पवार या आमचे नवीनच भरती म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये झालेली आहे. आपल्या नांदूर गावचे महिला असतील, सगळेच म्हणजे आपल्या भगवती माता विद्यालयाचे शिक्षक असतील, यांच्याही वतीनं आणि सगळ्या गावाच्या वतीनं आणि तरुण पिढीच्याही वतीनं नूतनला आशीर्वाद देतो का नूतन या ठिकाणी थांबायचं नाही. आपला होतो हात वर ठेवून आईबापाच्या खांद्यावर ठेवून उंच शिखर गाठल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच सवलत आपल्या ग्रामस्थांना आणि महिलांना विनंती करतो. तुम्ही सर्वांना आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील सेवा काळासाठी नूतनला शुभेच्छा देत तिने अधिक मोठे यश संपादन करावे अशी अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली. बागलवाडीसारख्या दुर्गम भागातून मुंबई पोलीस दलापर्यंत मजल मारणाऱ्या नूतन पवार हिने ग्रामीण भागातील मुलींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशामुळे नांदूर खंदरमाळ परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मोरे यांनी केले. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.